आज आपण वीज कशी तयार होते यावर खूप इंटरेस्टिंग टॉपिक आज आपण पाहणार आहोत. तर वीज तयार करण्यासाठी काय काय गोष्टी लागतात. तर पहिली गोष्ट काय, तर आपल्याकडे बॅटरी असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सप्लाय आणि त्यानंतर वायर्स असणं गरजेचं आहे. बरं, पण मी सांगितलं की बॅटरी न वापरता जर आपल्याला वीज तयार करायची आहे तर ती बनवता येईल का किंवा ती तयार करता येईल का, यावर तुमचा विश्वास आहे का? तर चला आजच्या टॉपिक मध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की ही वीज कशी तयार होते. आजच्या टॉपिकचं नाव आहे इंड्यूस्ड ईएमएफ. आता एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्ही सायकल चालवली का? सायकल चालवल्यानंतर आपण पाहिलं असेल की जो सायकलला असणारा जो डायनामो आहे तो रोटेट होतो, तो फिरतो आणि त्याच्यातून आपल्या सायकलमध्ये इलेक्ट्रिसिटी पैदा होते आणि त्याच्यामुळे काय होतं, बल्ब लागतो. आता सायकलला जर कोणतीही बॅटरी नाही तरी सुद्धा तो बल्ब कसा लागला, तर त्याच्या मागचं कारण काय आहे, तर तो डायनामो आहे. मग ती डायनामो मध्ये वीज आली कुठून? इथे काय होतंय, तर डायनामो मध्ये इंड्यूस ईएमएफ तयार होतोय आणि या इंड्यूस ईएमएफ मुळेच आपल्याला लाईट मिळून जातं. आता आपल्याला हे कसं होतंय हे आता आपण जाणून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय लागेल, तर पहिली गोष्ट काय आहे, तर आपल्याकडे एक कॉईल असणं गरजेचं आहे. एक कॉईल आहे. दुसरी गोष्ट आपल्याकडे काय, मॅग्नेट आहे. आणि तिसरी गोष्ट आपल्याकडे एक गॅल्व्हनोमीटर असणार आहे. तो गॅल्व्हनोमीटर काय आहे की त्याला दोन कनेक्शन्स असतात आणि एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे. आणि इथे एक निडल असते जी इकडे पॉझिटिव्ह साईडला आणि एक निगेटिव्ह साईडला ही डिफ्लेक्ट होत असते. म्हणजे काय, ती अशा प्रकारचा एक गॅल्व्हनोमीटर आपल्याला पाहायला मिळतो. आता आपण इथं काय केलेलं आहे की या कॉइलचे दोन टर्मिनल आहेत. एक टर्मिनल पॉझिटिव्हला जोडले आहे व दुसरं टर्मिनल आपण काय केलंय, निगेटिव्हला आपण इथं जोडलेलं आहे. आता काय होणार आहे, इथं ज्यावेळी आपण हा मॅग्नेट या कॉइलच्या मध्ये, म्हणजे ही कॉइल समजा आपण अशी पकडलेली आहे, तर या कॉइलच्या मध्ये जर आपण हा मॅग्नेट आत टाकला तर काय होणार आहे की हा जो निडलचा काटा आहे तो काय होणार आहे, पॉझिटिव्ह साईडला जाणार आहे. जर मॅग्नेट पुन्हा आपण बाहेर काढलं तर काय होणार आहे, हा निडल काटा या बाजूला जाणार आहे. जर मॅग्नेट आपण स्थिर ठेवला, आतमध्ये नेऊन स्थिर ठेवला, तर त्यावेळी काय होणार, तो झिरो वरती राहणार. म्हणजे ही पोझिशन आहे ती झिरो आहे, इकडे प्लस आहे इकडे मायनस आहे. म्हणजे ज्यावेळी मॅग्नेट आपण जवळ घेऊन जाऊ त्याच्या कॉइलच्या, त्यावेळी काय होणार, तो हा काटा या बाजूला येऊन जाणार व तिथेच थांबून ठेवला तर तो मध्ये राहील. आणि ज्यावेळी आपण काढू त्यावेळी तो होणार या साईडला जाणार आहे. म्हणजे या कंडिशन मध्ये आपल्याला हे जाणून येईल की ज्यावेळी काटा हलतो त्यावेळी काय होतो, तर या कॉइल मध्ये ईएमएफ तयार होतो आणि ज्यावेळी त्याचा हा जो काटा आहे तो हलत नाही त्यावेळी काय होतो, ईएमएफ तयार होत नाही. म्हणजे ज्यावेळी आपल्या मॅग्नेटची मुवमेंट होते त्यावेळी या कॉइल मध्ये ईएमएफ तयार होतो. किंवा उलट आपली कॉइल या मॅग्नेट मध्ये जर आपण मुवमेंट केली त्या कंडिशनला सुद्धा आपल्या कॉइल मध्ये ईएमएफ जनरेट होणार आहे. आता इंड्यूस्ड ईएमएफ याची डेफिनेशन सांगायची झाली तर काय आहे, जेव्हा एखादा कंडक्टर आहे आणि मॅग्नेटिक फील्ड आहे यांच्यात ज्यावेळी बदल होतो तेव्हाच आपल्याला वीज तयार होताना पाहायला मिळते. आणि जी वीज तयार होते त्यालाच आपण काय म्हणतो, तर इंड्यूस ईएमएफ असं म्हणतो. महत्वाची गोष्ट काय, तर इथं चेंज हा शब्द खूप महत्वाचा आहे. चेंज का महत्वाचा आहे, जर ज्यावेळी आपण चेंज करतो, मॅग्नेट असू किंवा कॉइल असू यांच्यात जेव्हा आपण चेंजेस करतो त्याच वेळीच मॅग्नेटिक फील्ड तयार होते किंवा मॅग्नेटिक फ्लक्स तयार होतं आणि त्याच्यामुळेच काय होतं, इंड्यूस ईएमएफ तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो. आता मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजेच काय, तर कॉइल मधून जी जाणारी जी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता बोर्डवरती बघूयात आपण की फ्लक्स जर बदलला तर काय होणार आहे, तर ईएमएफ सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. जर इथला फ्लक्स बदलला तर काय होणार आहे, जो ईएमएफ आहे तो सुद्धा काय होणार, बदलणार आहे. जर इथला फ्लक्स जो आहे तो जर नाही बदलला तर काय होणार, ईएमएफ सुद्धा
बनणार नाही किंवा तो सुद्धा बदलणार नाही. आता या ईएमएफ चे 2 टाइप्स असतात. त्यातील पहिला टाइप आहे डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. त्यातील पहिला टाइप कोणता येतो? डायनामिकली इंड्यूस ईएमएफ. इंड्यूस ईएमएफ म्हणजे काय होतं इथं, जेव्हा वायर स्वतः मॅग्नेटिक फील्ड मध्ये हलतो तेव्हा काय होतं तर डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ तयार होतो. म्हणजे काय तर वायर स्वतः एखाद्या मॅग्नेट मध्ये रोटेटिंग फील्ड मध्ये येते, त्याच वेळी काय होणार आहे इथं इंड्यूस ईएमएफ तयार होणार आहे. आणि तो कोणता होणार आहे? तो डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ होणार आहे. आता ह्याचं एक रिअल लाईफ एक्झाम्पल जर घेतलं तर ते कोणतं आहे तर जनरेटर आहे. जनरेटर मध्ये काय असतं तर एक मॅग्नेट साइडनी कोअर असते आणि त्याच्यामध्ये आपली जी वायर आहे त्याच्यामध्ये काय होतं तो मॅग्नेट रोटेटिंग होत असतो. तिथे डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ तयार होतो. त्यानंतर सायकलचा डायनामो, जसं की व्हिडिओच्या स्टार्टिंगला मी सांगितलं, ज्यावेळी रोटेटिंग आर्मेचर ज्या साईडला असणाऱ्या कॉइल मध्ये रोटेटिंग करतो त्यावेळी काय होतं डायनॅमिकली इंड्यूस ईएमएफ तयार होतो. सेम आपल्याकडे असणाऱ्या मोटर्स मध्ये सुद्धा हेच मेकॅनिझम आपल्याला इथं पाहायला मिळतं. काय तर डायनॅमिक इंड्यूस मध्ये काय वायर जी आहे तिची मुवमेंट झाली तरच ईएमएफ तयार होणार आहे, अन्यथा तो तयार होणार नाहीये. आता आपण पाहणार तो सेकंड टाइप. आता सेकंड टाइप कोणता आहे तर स्टॅटिस्टिकल इंड्यूस ईएमएफ. सेकंड टाइप कोणता येतो तर स्टॅटिस्टिकली इंड्यूस ईएमएफ. इंड्यूस ईएमएफ आता या कंडिशन मध्ये काय होत असतं की आपण पाहिलं की डायनॅमिक मध्ये मॅग्नेट स्थिर आहे आणि वायर मुवमेंट करते. इथं उलट होतं. इथे काय होतं तर वायर जी आहे म्हणजे कॉइल जी आहे ती आपली काय असते तर स्थिर असते, म्हणजे ती हलत नाही. पण इथे काय होतं मॅग्नेटिक फील्ड बदलत असतो. त्याचा काय असतो त्या वायर मध्ये असणारा जो मॅग्नेटिक फील्ड आहे तो चेंज होत असतो. तर त्याचं पहिलं उदाहरण कोणतं आहे तर ट्रान्सफॉर्मर. ट्रान्सफॉर्मर आपण पाहिलेलंच आहे. कशा प्रकारे असतो ट्रान्सफॉर्मर? काही अशा प्रकारे असतो. इथे आपण काहीतरी प्रायमरी वाइंडिंग असते, इथे सेकंडरी वाइंडिंग असते. इथे काय होतं ज्यावेळी आपण इथे एसी सप्लाय देतो त्यावेळी काय होतं इथे मॅग्नेटिक फील्ड तयार होते. या कोअरमध्ये मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि इथे आपल्याला सेकंडरीला काहीतरी आउटपुट मिळतं, म्हणजे इथे आपल्याला काहीतरी व्होल्टेज मिळतं. म्हणजे काय होतं इथं ज्यावेळी एसी सप्लाय देतो त्यावेळी काय होतं की आपण कधी पॉझिटिव्ह सप्लाय देतो तर कधी निगेटिव्ह सप्लाय देतो. एसी मध्ये कसं असतं पॉझिटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल. याच्यामुळे काय होतं आपल्याला इथे मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होताना पाहायला मिळतं आणि मॅग्नेटिक फील्ड चेंज होतात आणि त्याच्यामुळे आपला मॅग्नेटिक फ्लक्स चेंज होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला जे मिळणार जे आउटपुट आहे जे व्होल्टेज आहे ते सुद्धा आपल्याला इथं मॅग्नेटिक फील्डमुळे मिळतं. स्टॅटिस्टिकल इंड्यूस ईएमएफ मध्ये फील्ड चेंजमुळे आपल्याला ईएमएफ पाहायला मिळतो. लॉने काय सांगितलंय की जितका मॅग्नेटिक फ्लक्स चेंज जास्त असेल तितकंच काय होणार आहे आपल्याला ईएमएफ इंड्यूस ईएमएफ काय होणार आहे जास्त मिळणार आहे. आता ईएमएफ हा काय तर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू चेंज इन फ्लक्स असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहिलं की मॅग्नेट जर वेगाने हलवलं तर काय होणार तर जास्त ईएमएफ तयार होणार आहे. मॅग्नेट थांबलं तर काय होणार आहे ईएमएफ आपल्याला मिळणारच नाहीये. आणि कॉइल जरी आपण हलवली किंवा त्याचे काय जरी मुवमेंट केली तरी सुद्धा आपल्याला काय होणार आहे ईएमएफ मिळणार आहे. म्हणजे काय तर मोशन इज अ कंपल्सरी, म्हणजे मोशन खूप खूप महत्वाचं आहे. तरच आपल्याला इथं ईएमएफ पाहायला मिळणार आहे. आता याचे रिअल लाईफ ऍप्लिकेशन कोणते आहेत तर पॉवर स्टेशन मध्ये असणारे जनरेटर्स आहेत. दुसरी गोष्ट मोबाईलचे चार्जर्स आहेत. त्यानंतर इंडक्शन कुकर्स मध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात याचा वापर होताना आपल्याला पाहायला मिळतो. जसं की आता मी बोललो की ट्रान्सफॉर्मर मध्ये सुद्धा इंड्यूस ईएमएफ आपल्याला पाहायला मिळतो. तर सगळीकडे इंड्यूस ईएमएफ खूप खूप महत्वाचा आहे. आज आपण काय काय पाहिलं तर मॅग्नेट आणि कॉइल पाहिली, त्यानंतर त्यांच्यात होणारे चेंजेस, तसेच मोशन नसेल तर ईएमएफ तयार होत नाही आणि इंड्यूस ईएमएफ चे टाइप्स पाहिले व ते
कशा प्रकारे वर्क करतात हे सुद्धा पाहिलं. आज जर हे 4 मुद्दे तुमच्या लक्षात आले असतील किंवा हा जर टॉपिक तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.